नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम एट यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेला मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, सदानंद दाते हे महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, मराठी भाषेचे पाणी कोणास म्हणले जातात? मराठी भाषेचे पानीय कोणास म्हणले जातात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क, दादोबा पांडुरंग तडकर यांना मराठी भाषेचे पानीय असे म्हणले जातात. प्रश्न क्रमांक 3 आहे, 25चे वर्गमूळ किती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क, 5. 25चे वर्गमूळ हे 5 आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर क आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम राष्ट्रपतींना आदेश काढण्यास अधिकार देते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, कलम 123. भारतीय राज्यघटनेतील कलम 123 राष्ट्रपतींना आदेश काढण्याचा अधिकार देत असतो. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झालं नसेल तर जॉईन करा. प्रश्न क्रमांक 5 आहे, भारतातील पहिली महिला केंद्रीय मंत्री कोण होत्या? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, राजकुमारी अमृत कौर ह्या भारतातील पहिली महिला केंद्रीय मंत्री होत्या. प्रश्न क्रमांक 6, पंचतंत्र या ग्रंथाचे लेखक कोण मानले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, विष्णू शर्मा यांना पंचतंत्र या ग्रंथाचे लेखक मानले जातात. प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतातील पहिली राष्ट्रीय उद्यान कोणता? भारतातील पहिला राष्ट्रीय उद्यान कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, जिम कार्बनेट हे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्रातील देवगिरी किल्ला आज कोणत्या नावाने ओळखला जातो? महाराष्ट्रातील देवगिरी किल्ला आज कोणत्या नावाने ओळखला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, दौलताबाद. महाराष्ट्रातील देवगिरी किल्ला हा आज दौलताबाद या नावाने ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 9 आहे, प्रश्न क्रमांक 9, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतील किती कायम सदस्य आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, 5. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे 5 कायम सदस्य आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, चाणक्य. अर्थशास्त्र हा ग्रंथ चाणक्य यांनी लिहिलेला आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 11, भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय मार्ग कोणता आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, NH44 हा भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय मार्ग आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा हा सिंधुदुर्ग आहे. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, प्रवरा नदीवर. महाराष्ट्रातील भंडारदरा धरण हे प्रवरा नदीवर आहे आणि ते अहिल्यानगरमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 14, भारतीय राज्यघटनेतील 9वी अनुसूची कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट झालेली आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, पहिली घटना दुरुस्ती. भारतीय राज्यघटनेतील 9वी अनुसूची ही पहिली घटना दुरुस्तीमध्ये समाविष्ट झालेली आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, चिल्का सरोवर. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर हे चिल्का सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 16, भारतीय संविधानातील समवर्ती सूची ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, ऑस्ट्रेलिया. भारतातील संविधानातील समवर्ती सूची ही ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेण्यात आलेली आहे.
प्रश्न क्रमांक 17, भारतातील पहिली जनगणना कोणाच्या कारकिर्दीत घेण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, लॉर्ड मेयो यांच्या कार्यकाळात भारतातील पहिली जनगणना घेण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, बुध. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह हा बुध आहे. प्रश्न क्रमांक 19, भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, हुबळी. भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म हा हुबळी येथे आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, रक्तातील हेमोग्लोबिनमध्ये कोणते धातू असते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, लोह. रक्तातील हेमोग्लोबिनमध्ये लोह हा धातू असतो. प्रश्न क्रमांक 21, मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 22 आहे, महाराष्ट्रातील संत्रा नगरी म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, नागपूर. महाराष्ट्रातील संत्रा नगरी म्हणून नागपूर शहर प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, भारतातील सर्वात मोठे पाण्याचे सरोवर कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, उलर. उलर हे जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 24, योजना आयोग प्लॅनिंग कमिशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, 1950 मध्ये प्लॅनिंग कमिशनची स्थापना झालेली आहे योजना आयोगाची, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर सी आहे. प्रश्न क्रमांक 25, भारतातील संविधानातील कोणते कलम समान कामासाठी समान वेतन तत्वाशी संबंधित आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, कलम 39D. भारतीय संविधानातील कलम समान कामासाठी कलम 39D समान वेतन व या तत्वाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 26, इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, महात्मा गांधी यांनी इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 27, भारतातील सर्वात लांब धरण हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, महानदीवर. भारतातील सर्वात लांब धरण हिराकुंड धरण हे महानदीवर आहे. प्रश्न क्रमांक 28, पेरियार राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, केरळ. पेरियार राष्ट्रीय उद्यान हे केरळ या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे, भारतातील पहिले नोबेल पुरस्कार विजेता कोण होतात? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, रवींद्रनाथ टागोर हे भारतातील पहिले नोबेल पुरस्कार विजेता आहे. प्रश्न क्रमांक 30, भारतातील पहिले जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू झाला? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, कर्नाटक. भारतातील पहिले जलविद्युत प्रकल्प हे कर्नाटक राज्यात सुरू झालेले आहे.